आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीचा चमचमीत आणि झटपट होणारा सुका जवळा वांग फ्राय। वास तर इतका अप्रतिम सुटलाय ना का तुमची सुद्धा भूक नक्की दुप्पट होईल। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सार्थ फॅमिली कुकिंग चॅनल मध्ये। चला तर आपण वेळ न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी अगोदर जवळा घेतलेला आहे, तो आपण तव्यावर छान असा खरपूस भाजून घेणार आहोत। इथे जवळा आपला संपूर्ण भाजून झालेला आहे। आता तो आपल्याला स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचा आहे, पण धुण्यापूर्वी आपण तो 10 ते 15 मिनिटं पाण्यात असाच भिजत ठेवणार आहोत। तोपर्यंत इथे मी गॅसवर पुन्हा तवा ठेवून त्यात 2 पई तेल घातलं आहे आणि त्यामध्ये मी 2 ते 3 उभे चिरलेले कांदे आणि 1 मोठी मिरची चिरून घातलेली आहे। कांदा व्यवस्थित परतून होईपर्यंत इथे जवळा सुद्धा मी चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। सोबत मी इथे 2 वांगी उभी चिरून घेतलेली आहेत। या साईज मध्ये तुम्ही सुद्धा चिरून घ्या। ती सुद्धा स्वच्छ धुवून ह्या मी जवळ्यांमध्ये मिक्स करते। आता इकडे आपला कांदा व्यवस्थित परतून झाल्यावरती यामध्ये आपले बेसिक मसाले घालणार आहोत, म्हणजे चवीपुरतं मीठ, हळद, आगरी मसाला टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाला परतून झाल्यावरती स्वच्छ केलेलं वांग आणि जवळा यामध्ये टाकून ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे। जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही मध्ये मध्ये हे मिक्स सुद्धा करू शकता आणि जर खाली जास्तच लागत असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल। आता इथे मी या जवळ्यांमध्ये आंबोशीचे तुकडे घालणार आहे, म्हणजे सुकवलेले आंबे। तुमच्याकडे आंबोशी नसेल तर तुम्ही टोमॅटो सुद्धा घालू शकता। इथे मी आंबोशीच्या 5 ते 6 पाकळ्या स्वच्छ धुवून ह्यामध्ये टाकणार आहे। आंबोशी टाकून झाल्यावर हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं पुन्हा चांगली वाफ काढून घ्यायची आहे। आता आपला हा जवळा वांग फ्राय खाण्यासाठी तयार आहे। वरून अशी ह्याच्यावर बारीक चिरलेली भरभरून कोथिंबीर घालायची। तर मंडळी, तयार आहे चमचमीत सुका जवळा वांग फ्राय। खायला 1 नंबर लागतो। नक्की तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या फॅमिली सोबत शेअर करा आणि एक छानशी कमेंट नक्की करा। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।